पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करून पाकिस्तानी दहशतवादाचं भ्याड स्वरूप जगासमोर आलं. या हल्ल्याला भारतानं 15 दिवसानंतर सडेतोड असं प्रत्युत्तर दिलेलं आहे. भारतीय नौदलानं त्यासोबतच लष्कर आणि हवाई दलानं या कारवाईला एकत्रित उत्तर दिलेलं आहे. या कारवाईमध्ये पाकिस्तान आणि POK मधील जवळपास 9 ठिकाणांवरती दहशतवाद्यांच्या 9 तळांवरती हवाई हल्ले करण्यात आले आणि ते नेस्तनाबूत करण्यात आले, त्यांची राखरांगोळी करण्यात आली. या हल्ल्यांमध्ये, या प्रत्युत्तरामध्ये सगळ्यात महत्वाची बाब राहिली म्हणजे ते पुणे कनेक्शन. पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे 1984 बॅचचे 3 अधिकारी सध्या भारतीय नौदल, वायुदल आणि सैन्य दलाचे प्रमुख आहेत. या तिन्ही बॅचमेंट्सच्या नेतृत्वामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे. असं हे या कारवाईचं पुणे कनेक्शन आहे. ऑपरेशन सिंदूर जेव्हा करण्यात आलं तेव्हा हे तिन्ही अधिकारी एकत्र होते, त्यांच्याच नेतृत्वामध्ये ऑपरेशन सिंदूर करण्यात आलं आणि त्यामुळं या पुणे कनेक्शनची सध्या जोरदार चर्चा होतीये. या तिन्ही मित्रांनी पाकिस्तानचं कंबरडं मोडणारी कारवाई केलेली आहे. एकेकाळचे बॅचमेट असलेले आता तिन्ही दलांचे प्रमुख आहेत. सैन्य दलाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदलाचे प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी आणि हवाई दलाचे प्रमुख मार्शल अमरप्रीत सिंग, या तिन्ही मित्रांनी एकत्रितरित्या ही कारवाई केली आणि पाकिस्तानचं कंबरडं मोडलेलं आहे. तिन्ही दलांच्या प्रमुखांच्या नेतृत्वात ऑपरेशन सिंदूर करण्यात आलं. उपेंद्र द्विवेदी हे 30 जून 2024 रोजी भारतीय लष्कराचे प्रमुख म्हणून नियुक्त झाले. उपेंद्र द्विवेदी यांचा जन्म 1 जुलै 1964 मध्ये झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण सैनिकी शाळेत झालं. 1981 मध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि त्यानंतर पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी अर्थात NDA मध्ये त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केलं. येथील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना ब्लू पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. द्विवेदी हे भारतीय लष्करी अकादमी येथून जम्मू काश्मीरच्या 18व्या बटालियन मध्ये सहभागी झाले. उपेंद्र द्विवेदी यांनी मिलिटरी सायन्स आणि स्ट्रॅटेजिक स्टडीज यामध्ये पदवी शिक्षण घेतलेलं आहे. तर नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांची 30 मे 2024 रोजी नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. त्रिपाठींचा जन्म 15 मे 1964 रोजी झाला. दिनेश त्रिपाठी यांचं शिक्षण सरकारी शाळेतून झालंय. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्रिपाठी यांनी रिवा सैनिकी शाळेत प्रवेश घेतला. दिनेश त्रिपाठी यांनी नेव्हल हायर कमांड कोर्स हा पूर्ण केला आणि नेव्हल ऑपरेशन ट्रेनिंग देखील पूर्ण केलेलं आहे. त्यांनी न्यूपोर्ट येथील US नेव्हल ऑपरेशन ट्रेनिंग घेतलं. तसेच वेस्टर्न नेव्हल कमांडचे ते फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ देखील होते. या त्रिकुटातील तिसरं नाव आहे ते म्हणजे एअर मार्शल अमरप्रीत सिंग. हवाई दल या सगळ्या कारवाईमध्ये सर्वात आघाडीवर होतं. हवाई दलानेच एअर स्ट्राईक करत पाकिस्तानचं कंबरडं मोडलंय. या हवाई दलाचे प्रमुख अमरप्रीत सिंग हे 30 सप्टेंबर 2024 रोजी हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्त झालेत. भारताच्या लढाऊ विमानांचे ते प्रशिक्षित वैमानिक आहेत. एअर मार्शल अमरप्रीत सिंग हे MiG-21, MiG-29, सुखोई 30 तसेच MKI आणि युद्धात वापरली जाणारी लढाऊ विमानांचे पायलट देखील आहेत. भारतीय लष्करानं पाकिस्तानवर हल्ल्यासाठी हवाई दलाचीच मदत घेतलेली आहे. अशा प्रकारे पुणे आणि NDA अकादमीचं या ऑपरेशन सिंदूर मध्ये थेट कनेक्शन दिसून येत आहे. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि बातम्यांसाठी माय महानगर लाईव्हला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.